रुपेश शेलारच्या माध्यमातून पाहतोय. टीम एकता क्रिकेट टीम मिरगाव संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण करताना या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू रुपेश शेलार. सलगचे 2 आलेत. पहा काय करतोय शिवाजी शेलार आणि पैसा लावलाय, कॅश प्राइस लावलाय निलेश शेलार साठी. तो देखील आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतोय. सलगचे 2 घेतलेत. येईल का तिसरी विकेट पाहूया. बॅटर मैदानामध्ये इनाईट नंबर 4 वर दाखल झालाय प्रदीप पिंपळे. या चेंडूवरती जर विकेट घेतली तर 201 चा मानकरी ठरेल. किस्सा गरम होईल पावसामध्ये. पाहूया गोलंदाज निलेश, बॅटर प्रदीप. हो फटका फसलाय, बॅटची कडा लागली होती. डॉट आलाय. चौथा चेंडू देखील निर्धाबालाय. अजून देखील संघाचं खातं खोललेलं नाहीये. जर विचार केला तर 2 षटकांची मॅच, 3 षटकांची मॅच. पाहतोय फटका सजवलाय प्रदीप पिंपळेच्या बॅट मधून. इट इज अ मॅक्झिमम. पंचांचे हात आकाशाकडे. इट इज अ मॅक्झिमम षटकार. टीम चिरबे संघाकडून जर 2 विकेट गेले असतील तरी अरविंद पिंपळे सांगून देतोय मी आहे. जोपर्यंत मी थांबणार तोपर्यंत धावफलक सजणार. मी पुढे नेणार माझ्या टीमला. गावाच्या नावासाठी चांगली बॅटिंग करणार अरविंद पिंपळे मैदानाच्या आतमध्ये जिवंत उदाहरण पाहतोय. प्रदीप पिंपळे 1-2 शेवटचा चेंडू. गोलंदाज निलेश टू बॅटर प्रदीप. हो सलगचा दुसरा येईल का? चांगला प्रयत्न होता. बॅटची लिडिंग स्टॉपेज लागली आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. 1 धावसंख्या असेल. पहिले 4 चेंडूचा जर विचार केला तर निलेशच्या नावावरती राहिले. शेवटचे 2 चेंडू प्रदीपच्या नावावरती. संघाची धावसंख्या पहिली तर 7 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम चिरंबे संघ. पहिल्या 4 चेंडूवरती 2 विकेट देखील मिळवल्या. 2 डॉट डिलिव्हरी टाकले. 5वा चेंडू खराब पडला त्यावरही चांगला समाचार घेतला. शेवटचा चेंडू एकेरी धाव. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 7 धावा. 3 षटकांची मॅच पाहतोय आपण. एकीकडे विचार केला तर नाव संघ पुढे जाऊन पोहोचलाय. सेमीफायनलच्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहतोय. बक्षीस फेरीसाठी पात्र ठरणारा संघ विठलाई देवी क्रिकेट टीम नाव. आपलं देखील अभिनंदन करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक संपलं होतं. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मिरगाव संघाकडून आलाय गोलंदाज. त्याच्याजवळ भरपूर वर्षांचा अनुभव असणारा अनुभवी खेळाडू सतीश कदम. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक पैकी करतोय. पहिला चेंडू. हो फटका पहा. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. काटा बदलला, कोण बदलला. बॅटची टॉपेज लागली. चेंडू तदनंतर जाऊन पोहोचलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धावसंख्येसाठी. चला चेंडू द्या. सतीश कदमची गोलंदाजी आपण पाहतोय. दुसरं षटक तो देखील मिरगाव संघाकडून घेऊन आलाय. पहिलं षटक निलेशने चांगल्या पद्धतीने फेक केलं. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. हो पहा चेंडू पहा. काटा बदललाय, कोण बदललाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजा समजत नाहीये. यष्ट्यान मागून जर विचार केला तर प्रथमेश शेलार चांगली यष्टीरक्षक हा खेळाडू आपण पाहतो. यष्ट्यान मागून बॅटरला देखील हालू देत नाही जागेवरून आपण पाहतोय. हो फटका फसलाय. परंतु नो मॅच लँड आपण पाहतोय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. त्या चेंडूवरती आल्या 2 धावा. हो फटका पहा. ट्विस्ट साऊंड ऑफ द बॅट.
परंतु स्वतःवरती नाराज असेल बॅटर. फटका चांगला सजवला होता परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये ते मात्र एक धाव असेल. फटक्यामध्ये कोणतीही खराबी नव्हतीये. बॅटर मात्र नाराज असेल. योगीराज 4 चेंडूचा खेळ पूर्ण. 5 चेंडू प्रगतीपथावरती 2 गो. शेवटचे 2 चेंडू बाकी 36 बॅटर योगीराज साठी. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. तिरंबे संघासाठी योगीराज एकटा नडतोय पण पाहतोय चांगला फटका सजवला होता. 1 बाउस 2 बाउस चेंडू वाढला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या झोन मध्ये पण पाहिलं तर 2 धावा धावून काढल्यात. नंतर चांगली फेकी देखील. 2 धावेवर समाधान मानायला लागेल टीम चिरंबे संघाला. 2 धावसंख्येत धावफलक सहजला जाईल. 12-13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू 1 गो. पंचांचे हा जमीला समांतर. इट इज अ वाईड बॉल. अवंत धावसंख्येमध्ये 1 ने भर. चौदा 14 ऑन स्कोर बोर्ड. टीम चिरंबे संघ. हो यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. VDS च्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी जर चांगली राहिली असती तर धाव बाद झाला असता. पंचांनी इशारा दिलाय. दुसरं षटक देखील संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धाबा 15. चला या पुढील मॅचचा आपण कॉल देऊया. कॉल पहिला युवा स्पोर्ट्स कोळणे दीपक कोंडाबळे 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना जर आवाज पोहोचला असेल तर या नाणेपैकी देखील आपण करूया. टीम कोंडाबळे विपक्ष कोळणे दोन्ही संघाचे संघनायक या. आपला देखील दुसरा कॉल देतो आणि अंतिम कॉल देतो. मॅच दिसे नाही. गोलंदाजी मार्ग मध्ये दाखल झाला या संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू अजय शेलार. अजय शेलारच्या माध्यमातून तिसरा षटक हाताळताना आपण पाहतो गोलंदाजी मार्ग वरती दाखल झालाय. पंचांचे हात जमीला समांतर. अजय शेलार आला. पहिलाच चेंडू फेकी केलाय वाईड म्हणजेच नकारात्मक चेंडू आहे. 1 धावसंख्येने धावफलक सजला जाईल. धाव फलकावरती 1 धाव ऍड करूया. हो अजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. चांगला तसंच सपोर्ट मिळाला त्याला. महेश शेलार यांचा चांगला थ्रो. तदनंतर योगराज बॅक टू पवेलियन रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरा हादरा बसला जाईल टीम चिरंबे संघाला. प्रदीप पिंपळे पहिल्या षटकामध्ये 1 षटकार देखील लगावलं होतं त्या फलंदाजाने. तो बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर. चांगली फटकेबाजी करावी लागेल. त्याच्याजवळ 5 चेंडूचा खेळ असेल. अवंत धावसंख्येमध्ये 1 ने भर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. इनेट नंबर 5 वरती नीरज जाधव. नाश्ता गेंडला आपण पाहतोय. षटकामध्ये जर विचार केला तर दुसरा वाईड आलाय. लाईन तर लेन बिघडले. वेगवान गोलंदाज परंतु त्याला दिशाहीन गोलंदाजी म्हटले जाईल. वेग असून महत्वाचं नाही. आपण जर विचार केला तर त्या चेंडूला दिशा देणं महत्वाचं ठरेल. क्रिकेटच्या खेळामध्ये जर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं देखील म्हटलं जातं. पाहतोय आपण अजय शेलारला काहीतरी वेगळं करावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये भरपूर वर्षांचा त्याच्याजवळ देखील अनुभव. तो अनुभव पण पाहतोय. इथे मात्र मैदानामध्ये होताना आपण पाहतोय ती मिरगाव संघासाठी स्वतःच्या गावाच्या नावासाठी चांगलं क्रिकेट खेळत असताना अजय शेलारला पण पाहतोय. यष्ट्यां मागून जर विचार केला तर प्रथमेश शेलार आपण पाहतोय. चांगली यष्टीरक्षक अपील देखील उचलून धरली होती आणि बॅटर बाद झालाय. प्रदीप पिंपळे माघारी ठरलाय. क्लोज किपिंग आपण पाहतोय. प्रथमेश शेलारच्या माध्यमातून एक विकेट देखील चांगली हासिल केली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये नेट नंबर 6 वरती दाखल झालाय. समीर. चिरंबे संघाचे धावफलक जर कुठेतरी विचार केला तर खालावलाय. रोखून धरलाय अजयने. ओ सबमरीन डिलिव्हरी जमील समांतर राहिला चेंडू. फटका सजवला. 1 धावसंख्या. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा केल्यात कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक सजतोय. धावफलकावरती धाबा
20 ऑन स्कोअर बोर्ड. 20 धावा झाल्या टीम चिरंबे संघाच्या. लॉस ऑफ 5 विकेट आपण पाहिलं तर. पुन्हा एकदा वाईड. करा गोलंदाजी चालली आहे. धावफलक पुढे सरसवत असं आपण पाहतोय. तो फटका सजवलाय परंतु तोच फटका फसलाय. मॅच मध्ये पहा काय करतोय. चांगला प्रयत्न होता परंतु झेल टिपला नाहीये. आपण पाहतोय समीरला मोठी फटकेबाजी करत असताना. वन टू गो. अजून एक वाईड आलाय. जिथे धावा थांबवला होता तिथे अजय मात्र धावा द्यायला लागलाय. बॅटीने नाही तर एक्स्ट्राच्या धावा देतोय. हा देखील वाईड. वाईड प्लस 1 या 2 धावा आपण पाहतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ आपण पाहिलं तर. वाईड प्लस 1 धाव म्हणजेच 2 धाव ऍड करूया. धावफलक देखील जाऊन पोहोचतोय 24. हो फटका सजवलाय चांगला. एकेरी दुहेरीचा प्रयत्न. दुहेरी देखील कंप्लीट केली जाते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. तिसरीचा प्रयत्न थांबवलं जाईल. थांबवलं जाईल. पण आताचे धाबा सांगा. 2. ओके. अठरा चेंडू 29 धावसंख्येचं समीकरण असेल टीम मिरगाव संघासाठी. नाणेफेकीचं कॉल जिंकलाय कोडणे संघ. कोडणे संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे. दोन्ही संघांनी तयार राहा. तुला शेतकरी सजवा टीम चिरंबे संघ. जाऊया पूर्वाचं संपलं. जाऊया उत्तरार्धाच्या दिशेने. आपण पाहिलं तर पहिलं इनिंग संपले. सेकंड इनिंगला सुरुवात करूया. जिथे 18 चेंडू मध्ये 28 धावा ठोकल्या टीम चिरंबे संघानं. 29 धावसंख्येचं आव्हान ठेवलं. त्याच धावसंख्येचं पाठलाग करायसाठी कोण येईल आपण पाहूया. एकता क्रिकेट टीम मेरगाव संघाकडून तलमबीर मैदानामध्ये दाखल होतील. थोड्याच वेळामध्ये आपण पाहूया कोण येईल. चला चेंडू द्या पंचांना देखील. पंच देखील आपल्याला इशारा देता येतं आणि आपल्याला देखील विनंती असेल सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. 18 चेंडू 29 धावा. त्याच धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मिरगाव संघाकडून धडाधडीचे ओपनर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रथमेश शेलार. त्याच्या जोडीला त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राइक एंडला बॅटर महेश शेलार. 2 फलंदाज दाखल झालेत. करूया
स्वागत आपण पाहतोय. मॅच रंगली जाईल 18 मध्ये 29 ची गरज. इनिंगच्या पहिलेच आपण सांगूया प्रथमेशसाठी हॅट्रिक षटकार जर आला तर 201 कॅश प्राइज शिवाजी शेलार यांच्या माध्यमातून लागलाय. तर इनिंगला सुरुवात. गोलंदाज साईराज टू प्रथमेश. पहिला चेंडू आलाय, डी झोन मध्ये जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव असेल. दीपक बने कुठे असाल ते माहिती संपर्क सदा. दीपक बने ओ फटका पहा, फटका फसलाय इथे मात्र. प्रथमेश शेलार ची विकेट. मोठा मासा गळायला लागलाय. पहा 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 काय घडतंय. शांतता. मिरघव संघ पण पाहतोय. शांतता पसरली आहे. पहिला चेंडूवरती एकेरी धाव. दुसऱ्या चेंडूवरती साईराजनं प्रथमेशला माघारी पाठवलं. एक चांगली झेल टिपली आपण पाहिलं तर. सॉरी बाउंड्री लाईन वरून चांगला झेल टिपण्यात आला, परंतु काय हरकत नाहीये. एकता क्रिकेट टीम मिरगाव सगळं पाहिलं तर एक चांगली बॅटिंग लाईनअप. प्रथमेश बाद झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये पीडीएस विजय शेलार दाखल झालाय. या संघाचा महत्वाचा खेळाडू, षटकार चौकारांचा बादशाह देखील म्हणून त्याची ओळख असा हा जाणारा खेळाडू पीडीएस. हो पहिला चेंडूवरती लट करायचा प्रयत्न होता, फटका फसलाय. इट इज अ विकेट. पीडीएस चाललाय माघारी. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक ट्विस्ट पाहायला भेटतोय. पीडीएस आला त्याच पद्धतीने माघारी पाठवलाय. धक्क्या पावलांनी माघार घेत असताना विजय शेलार. इनेट नंबर 4 चा बॅटर मैदानामध्ये दाखल झाला अजय शेलार. हा देखील चांगला बॅटर, परंतु तितकंच चांगली गोलंदाजी चालली मैदानामध्ये. साईराज हो फटका पहा. सो ब्युटिफुल, सो लेजेंड, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अजय शेलार ब्रँड इज ब्रँड षटकार. अजय शेलार साठी देखील कॅश प्राइज लागले. मॅच मध्ये पहा पैशांचा पाऊस. सलगचे 3 षटकार 201 रुपयाचे कॅश प्राइज लागले. दोन विकेट घेतल्या, परंतु अजय शेलार सांगून देतोय मी आहे, मी ठोकणार, मी खेचणार, मी मॅच संपवणार. पाहूया काय करतोय. पुढचा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज साईराज टू बॅटर अजय शेलार. मॅच मध्ये पहा षटक. पहिल्या चेंडूवरती एक धाव. सलगचे 2 विकेट आले. चौथ्या चेंडूवरती षटकार. एक तेरी तो एक मेरी अशी कहाणी राहिली या मॅच मध्ये. आपण पाहतोय सर्राचं षटक भरपूर काही सांगून देत आहे. पाऊस देखील थांबलाय. पावसानं विश्रांती घेतलीये. पाचवा चेंडू लो फुल टॉस. समाचार घेता आला नाहीये. लॉंगॉनचा खेळ आपण पाहतोय. विकेटचं पतन होईल का. डोक्याची घंटा, परंतु अपील पॅटर्न लाभली आहे. या चेंडूवरती आल्या 2 धावा. संघाची धावसंख्येमध्ये 2 ने भर जाऊन पोहोचले 90 आकड्यावरती. पहिल्या षटकामधील 1-2 गो शेवटचा चेंडू घेऊन येईल साईराज. बॅटर अजय शेलार साठी. हो फटका पहा. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये निघून चाललाय, परंतु अडला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीपच्या माध्यमातून केलं जाते. चांगली फेकी देखील केली आहे. हो या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 धावसंख्या धावफलक सजला जाईल.
डबल डिजिट मध्ये स्कोर जाऊन पोहोचते धावफलक दुहेरी आकड्यामध्ये. डबल 1 म्हणजे 11 धावा झाल्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू 18 धावा. 12 मध्ये 18 करावे लागतील. तर माझे अध्यक्ष चषकावरती नाव करायचं असेल तर असाच खेळ चालू ठेवावा लागेल टीम मिरगाव संघ. चला यापुढे देखील आपण आवाज पाहूया दीपक बने सरांचा. थँक्यू सो मच. बारा बॉल 18चं समीकरण. जर तुम्ही मॅच पराभूत झाला तर 365 दिवस या चषकाची वाट पाहावी लागेल. 12 बॉल 18चं समीकरण. गोलंदाज नीरज जाधव आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस महेशने खेळून काढलाय. एक सिंगल धावेसाठी. एका धावेने काही बिघडणार नाही. पाहतो यस 11 बॉल आणि गरज ती म्हणजे पाहतोय 17 धावेंची. बॉल 17ची गरज. ही मॅच महत्वपूर्ण. इथे जिंकाल तर डायरेक्ट टॉप 3 मध्ये आपला रस्ता पार करार. इथे जिंकणं गरजेचं असेल दोन्ही टीम पैकी कोणाला तरी. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. जेव्हा चांगले खेळाडू एकामेकाच्या समोर येतात ना तेव्हा चुरशीचा सामना होतो. आग ही लागती मैदानामध्ये आणि आता आग लागण्याचं काम सुरू झालंय. 11 बॉल आणि 17ची गरज टीम मिरगाव संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा नीरज जाधव निघालाय. ओ यष्टी रक्षक यष्टी रक्षक योगीराजचा वार आणि बॅटल महेशला केलंय गार. का यार कौतुक करावे या योगीराज. यष्टांच्या पाठी असा का एखादा चिकटणारा चिंगम असावा असा चिकटला या बस्टँडला आणि बॉल जसा येतोय तसा पकडून विकेट घेतली जाते. फलंदाज बाद होतोय कॅप्टन महेश शेलार. बॅक टू द पविलियन. इन ॲट नंबर 3 सतीश आलाय. आता नीरजला असेच टप्पेबाजी. चांगल्या कामास गणपती बाप्पा. क्रिकेट मध्ये टप्पा या दोन गोष्टी नेहमी चालू ठेवाव्या लागतील. 2 बॉल झाल्यात. मॅच रंग चालल्या. ओ पुन्हा एकदा यार योगीराजचं खरंच कौतुक करेल मी. रबर बॉल पाठी पकडणं मित्रांनो सोपं नसतं. त्यांनी क्लोज किपरिंग करतोय आणि रबर बॉल वरती नजर किती त्याची स्थिती असेल. बॉल येतो डॉट. 3 बॉल 12 झाल्या. मॅच मध्ये रंगत झाल्या. संध्याकाळचं ऊन आलाय. दिवसभर दो पाऊस आणि संध्याकाळी या नगरीमध्ये ऊन येत आहे. 3 बॉल 12 रन झाल्यात. अशा चुका हो फुलटॉस होता. सतीशला समाचार घेता आला ना. अरविंद येतो तिथे एकदा पूर्ण केल्या. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. आता कुठे पाहतोय आपण अजयने थांबवला. जेने आपल्याला या मॅच साठी मेडिकेट असं सौजन्य केलं. अर्थात अजय शेलार पाहतो स्ट्रायकिंग एंडला. ज्याने या टुर्नामेंट साठी खूप सारं सहकार्य केले असे अजय शेलार ऑन स्ट्राईक. आता शेवटचे 2 बॉल. मिरगाव की चिरबा असा हा सामना रंगलाय. जेव्हा दोन्ही टीम बलाढ्य असतात ना तेव्हा क्रिकेटचा खेळ वेगळा असतो. आज संपूर्ण ही क्रिकेटची नगरी चारी बाजूने सर्व क्रिकेटचा आनंद घेत आहेत. शेवटचे 2 बॉल. ओ यावेळी तर फटका तर पडलाय. 1 बाउन्स गॅदर केला जातो. अरविंद कडून एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न फेकी नॉट स्ट्राईकला. फेकी चुकीच्या दिशेला. या 2 धावा ऍड होत आहेत. 13 आणि 2 15 रन्स. आता शेवटचा 1 बॉल. या बॉल वरती किती धावा येतील. हाय व्होल्टेज मुकाबला. हाय व्होल्टेज ड्रामा. रामा रे रामा. हा क्रिकेटचा ड्रामा. शेवटचा 1 बॉल बाकी. धावा झाल्या तब्बल 15-15. शेवटचा 1 बॉल. नीरजला अचूक टप्पा टाकावा लागेल. आपल्या गोलंदाजी मधील अचूक टप्पा ठेवणं गरजेचं असेल. हा बॉल शेवटचा बॉल. टप्पा चुकला आणि टप्प्यामध्ये कार्यक्रम केलाय अजय शेलार. उसे धक्का कहते हैं. गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं और गेम में पलटवार लाए ना उसे हुक्म का एक्का कहते हैं. मैदानामध्ये पलटवार केलाय अजय शेलारने. षटकाराने मॅच पलटल्या. आता मॅचचं समीकरण पाहतोय. 6 बॉल आणि
8 धाब्यांची गरज. हा षटकार महत्वाचा होता मिरगाव टीम साठी आणि षटकार ठोकला अजय शेलारने. दोन्ही टीम मॅच सोडणार नाही. दोन्ही टीम मीटिंग चालल्या. आता ओव्हर क्रमांक 3 कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, कोणता गोलंदाज इन ॲट 3 मध्ये येईल. 6 बॉल 8 धावा डिपेंड करायचा असतील ना तर इतिहास घडवावा लागतो आणि इतिहास घडवायचा असेल ना तर मेहनत करावी लागते मैदानामध्ये. कोण येईल मेहनत करायला. शेवटचे 6 बॉल. सहा बॉल 3 रन्स. आणि इन ॲट 3 मध्ये आलाय गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय अरविंद पिंपळे. इन ॲट ओव्हर क्रमांक 3 6 नाही तर 8 धावा डिपेंड करायला आलाय. आता मेहनत करावी लागेल मित्रांनो. 6 बॉल 8. हो फटका चांगला कॅचचा कॉल. ही कॅच महत्वाची होती. आता अजय आलाय स्ट्राईकला. कॅचेस विन द मॅचेस विन. कॅचेस पकडा मॅचेस जिंकला. आता ही कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल धाव आलाय. झोप ही उडाली पाहिजे मित्रा. जिंकण्याच्या भुकेने. क्रिकेटचा खेळ सजासजी तुम्हाला जिंकू देत नाही. आपली झोप उडवावी लागेल. आता 5 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. चुकीचा बॉल, चुकीचा टप्पा, वाईट दिशा, वाईटची एक सिंगल. 5 बॉल आणि 6 रनची गरज. पाच बॉल 6 ची गरज. षटकाराची गरज फक्त एका दूर मिरगाव टीमला बक्षीस पात्रात न्यायला आणि डॉट बॉल टाकावी लागतील अरविंद पिंपळेला. हो फटका बसतो की काय. फटका नाही. दोन्ही सरांच्या स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय आणि नंबर 3 मध्ये दाखल झालाय टीम मिरगाव संघ. एकटा टायगर धाड चुके है आणि जाऊन पोहोचलेत बक्षीस पात्रामध्ये हा संघ. आणि हाडलक बॅडलक टीम चिरंबे संघ. आपण देखील लढला खेळला पण थोडासाठी पराभूत झाला. नो डाऊट तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा येत्या टुर्नामेंट साठी. आणि मिरगाव टीम चालल्या सेमीफायनल मध्ये एंटर होताना.